सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि माझं ग्रामदैवत श्री भगवती आणि आपलं ग्रामदैवत वाग्देव यांना वंदन करून तसंच कण्वेश्वराला वंदन करून एक दोन शब्द आपल्या समोर मनोगत व्यक्त करायला उभा आहे. माझं नाव कान्होबा शंकर माळवे. म्हणजे माझ्या वयाची जी लोक असतील किंवा मला जे ज्येष्ठ असतील त्यांना शंकर माळवे व्यवस्थित आठवत असणार, कारण आपल्या कण्वी देवस्थानाच्या संदर्भात त्यांचा फार हिरिरीने सहभाग होता. आणि आपण सर्वजण वाघोत्रे किल्लेपारगड तुम्ही पाहिलंच असेल निश्चितपणे. आणि मी मुंबईमध्ये वास्तव्याला जरी असलो साहेब, मी 2 मिनिटं तुम्हाला थांबू इच्छितो, क्षमस्व. माननीय श्री लक्ष्मण गावडे कळसगादे, माननीय श्री गंगाराम गावडे उमगाव, माननीय श्री भगरू नांदगावकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय श्री लक्ष्मण गावडे कळसगादे, माननीय श्री गंगाराम गावडे उमगाव आणि माननीय श्री भरमू नांगरोळकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. साहेब, क्षमस्व 2 मिनिट थांबल्याबद्दल कृपया तुम्ही भाषण सुरू करा. लक्ष्मण गावडेंचं मी पण स्वागत करतो, कारण असं खूप वेळा मला सांगितलं, पण मला वाटतं भेटण्याचा योग वागोत्र्याच्या इथे होता. मी जरी मुंबईमध्ये व्यवसाय करत असलो तरी 15 दिवसातून एकदा मी गावी जातो, इतका माझा प्रवास आहे. आपण सर्वजण इथे जमलात, कुटुंब मेळावा. खरं तर आपलं कुटुंब आता फार छोटं झालंय. 1+1 म्हणजे दोघांचा 1 किंवा दोघांचे 2. पण जेव्हा आपण आपल्या गावामध्ये असतो किंवा आपल्या परिवारामध्ये आपलं कुटुंब, नंतर आपले नातेवाईक, भावकी, त्याच्यानंतर मग आपण आपलं गाव, तालुका, असं करत करत आपण 500 किलोमीटर आपला गाव मागे सोडून इथं पोट भरण्यासाठी, आपला उदरनिर्वाह हे करण्यासाठी म्हणून इथे जमलेलो आहोत. आणि असं असताना वर्षातून एकदा हा असा कुटुंब मेळावा घेण्याची संकल्पना आपल्या जे काही कार्यकारी मंडळ आहे, विशेषतः मी बाळकृष्ण गावडे साहेबांचं नाव घेईन, ते नरेश गावडे आहेत आणि खूप सारे, सगळ्यांचीच नावं घेत नाही मी, त्यांचे सर्व सहकारी, यांचं मी खरोखर कौतुक करतो की गेल्या वर्षी त्यांनी जो कुटुंब मेळावा आपण जो सर्वांनी आयोजित केला आणि त्याला जे घवघवीत यश मिळालं, कण्वीच्या महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त ते आम्हाला भेटले आणि खूप काही दाखवलं त्यांनी. म्हणजे डिजिटल ह्याचा त्यांनी इतका छानपैकी वापर केला. मी स्वतः ते पाहून खूप प्रभावित झालो. आणि मी जिथे जिथे म्हणून मला सांगता येईल, कारण माझा चंदगड तालुक्यामध्ये फार विहार असतो, इकडे तिकडे कुठे ना कुठेतरी कामाच्या निमित्ताने असतोच, सामाजिक कामाच्या निमित्तानं. आणि त्या वेळेला मी तिथे सांगितलं की वाघोत्रे गावचा कुटुंब मेळावा इतका छान झालेला आहे आणि सर्वांनी तो, प्रत्येक गावकऱ्यांनी, जिथे मुंबईकर इथे खूप सारे आहेत संख्येने, तर त्यांनी तो करावा. म्हणून मी आज माझे पण 4-5 जण सहकारी त्यांना इथे मुद्दाम घेऊन का आलो की त्यांनी पाहायला हवं की आपण पण आपल्याला ह्याच्यातलं हे बघून, ह्याच्यामधनं ऊर्जा घेऊन, ह्याच्यामधून प्रेरणा घेऊन जर काही चालू करता आलं तर. आणि हे असंच आहे. आणि आत्ताची जी नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीने जे वाघोत्रे बघितलं असेल ते फार, आत्ताच आगमन झालेले प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू असताना आगमन झालेले अतिथी भरमू नागरोळकर साहेब, लक्ष्मण गावडे साहेब, गंगाराम गावडे साहेब यांनी कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि म्हणजे एक साधारण 30-40 वर्षापूर्वीचं जे वाघोत्रे गाव होतं किंवा आपला जो भाग होता तिकडचा, जो 10-15 किलोमीटरच्या परिसरातला पट्ट्यातला जो भाग होता, तो आत्ताचा आणि एक 40 वर्षापूर्वीचा, याच्यात खूप जमीन अस्मानाचा फरक आहे.
कारण आपल्याकडे त्यावेळी सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे आताचं जे जनरेशन आहे, ज्याला आपण नेक्स्ट जनरेशन म्हणतो, त्यांनी जे गाव बघितलंय ते खूप सुधारलेलं गाव पाहिलंय. पूर्वीचं जो वागोत्रे होतं ते आम्हाला पारगडकरांना तर चालत जायला लागायचं. त्यावेळेला आमचा तो मधला स्टॉप होता भाकरी वगैरे खायचा, किंवा कणवीचं जे पूर्वीचं जे छोटं मंदिर होतं तिथे आमचा लंच ब्रेक असायचा. आणि आताचं जे त्या ताईंनी सांगितलं जे स्टँड, ST स्टँड, आणि त्या ST स्टँडच्या इथे मारुती दादाच्या वडिलांची म्हणजे जे स्वर्गवासी तुकाराम गावडे त्यांचं एक झोपडीवजा हॉटेल होतं आणि तिथे पावसाचं प्रजन्य मापन व्हायचं. पावसाचं मोजमाप तिथे केलं. आता दुर्दैवाने ते तिथे नाही आहे. पण आणि त्यांच्याकडे थांबून एक कप चहा पिऊनच आम्ही पुढे जायचो. अशी त्यावेळी ती कठीण परिस्थिती होती. बरेचसे माझ्याबरोबरचे जे आश्रमशाळेमध्ये 5वी ते 10वी त्यावेळेला आपल्या सर्वच लोकांना त्यावेळेला आश्रमशाळेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि आश्रमशाळेमध्ये असताना बरीचशी वागोत्र्याची म्हणजे मला असं वाटतं जवळजवळ 10 ते 15 मुलं आज इथे विश्राम आहे. त्याच्यानंतर त्यावेळी मारुती जायर हे सिनियर होते आम्हाला. मारुती असेल, लक्ष्मण असेल, विष्णू, त्याच्यानंतर आनंद गावडे जो दुर्दैवाने मला वाटतं त्याची अजून हे नाही आहे, ब्रह्मदेव, हे सगळे माझे मित्र आहेत. त्यावेळचे आमचे शाळेमधले आश्रमशाळेमधले आम्ही एका ठिकाणी खेळलेले. आणि शनिवारची मग ज्या वेळेला हिऱ्याच्या बाजाराला लोक जायची त्यावेळेला STतून आम्हाला कधी भाकरी यायची घरून. आणि मग त्या भाकरीची वाट आम्ही आठवडाभर पाहायचो. आणि मग आली की ज्याची नाही आले ती वाटून खायचो आम्ही. ही परिस्थिती होती. आणि आज जी तुम्ही परिस्थिती बघताय याच्यात खूप फरक आहे, खूप बदल झालेला आहे. आणि मित्रांनो, मला एक निश्चितपणे सांगायचं आहे की जी आत्ता म्हणजे साधारण एक 50, 60, 70 वयाची जी मंडळी आहेत त्यांनी खरं तर मुंबईमध्ये राहून गावाकडेच नेहमी लक्ष दिलं. आणि आपला किंवा खालती कोकणातला पट्टा असेल, जोपर्यंत मुंबईकर एखाद्या कामामध्ये भाग घेत नाहीत तोपर्यंत ते काम होत नाही. हे आजही तसंच आहे. त्यामुळे त्यावेळी त्यांनी जी मुहूर्तमेढ रोवली, कदाचित असा एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजित नसेल केलं. त्यांच्या मीटिंग्स होत होत्या, हे होत होतं. आणि तो पारगड मोर्ले हा रस्त्यासाठी वाघोत्र्यापासून ते घोडगेवाडीपर्यंत अशी एक ते पंचक्रोशीची एक संयुक्त विकास समिती होती. त्याच्यामध्ये वाघोत्र्याची पण मंडळी होती. आणि हे असं ते रोवलं रोपटं म्हणून आज आपण इथे मुंबईमध्ये वास्तव्य करू शकलो. भले त्यावेळेला ते स्लममध्ये झोपडपट्टीत राहिले असतील म्हणून आज आपण आता काही लोकांचे फ्लॅट्समध्ये आपण हे झालो. पण हे त्यांनी जर केलं नसतं तर कदाचित आपल्याला हे पाहता आलं नसतं. आमची जी पिढी आहे म्हणजे 40-50 वर्षापासूनची जी नंतर म्हणजे सिनियर जी पिढी आहे, आम्ही गावी राहिलोय, आमचा जन्म गावी झालाय, त्यामुळे गावची माती अंगाला लागलेली आहे. आम्ही नंतर शिकत हे करत तो खडतर प्रवास करत मुंबईपर्यंत पोहोचलो. त्यामुळे आम्ही सगळं बघितलंय. आम्हाला कधी फोन नव्हता, साधा टेलिफोन नव्हता, म्हणजे तेही पाहिलंय, आजचा मोबाईल पण पाहिलाय, हे डिजिटल युग पण पाहतो आहोत. पण ज्यांचा जन्म जिथे झालाय, मुंबईमध्ये झालाय, किंवा जी वाढली आहे पिढी जी मुंबईमध्ये वाढली आहे, त्यांनी खरं तर गावाकडे पाहायला हवं. आणि मी एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम नमूद करतो की जे जनरेशन आत्ताचं आहे तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्हाला गाव आहे. अशी कित्येक मुलं आहेत किंवा कित्येक लोक आहेत की ज्यांना विचारलं ना तुमची नेटिव्ह प्लेस कुठली, तर नाही सांगू शकत, त्यांना गावच नसतं. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला गाव आहे. निदान होळीला म्हणा, सप्त्याला म्हणा, किंवा मे महिन्याच्या सुट्टीत आपण गावी जाऊ शकतो. कदाचित आपल्याला कोकणासारखे जाऊन आंबे खाता येत नसतील, पण निदान आपण करवंद खाऊ शकतो, तिथल्या आपल्या गावच्या ह्याच्यामध्ये हे करू शकतो. आणखीन ज्या दिवशी आपण परत येणार मुंबईत त्याच्या आदल्या दिवशी काही नसेल तरी गोटाचं कोंबडं तरी निश्चितपणे तुम्हाला वडेसागोती तरी घरचे झाले. आणि हे जे प्रेम आहे, ह्या प्रेमाला कुठेतरी आपल्याकडून सुद्धा तेवढीच प्रतिसाद
दिला पाहिजे. त्यामुळे मी नवीन जनरेशनला सांगेन की गावी येत जात राहा, अशा मेळाव्यात सहभागी होत चला आणि गावचं काम तुमच्या पद्धतीने तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल, मी असं म्हणत नाही की ते सगळ्यांनाच, आज बाळकृष्ण गावडे असतील ते आता राजकीय ह्याच्यामध्ये आहेत किंवा आमच्यासारखी लोक असतील, हे सगळ्यांनाच सगळं शक्य होत जरी नसेल तरी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, ज्या क्षेत्रातली तुम्हाला माहिती आहे त्याचा उपयोग किंवा त्याचा उपयोग गावच्या विकासासाठी कसा करता येईल. समजा आता डिजिटल जे मुलांनी गेल्या वर्षी मी पाहिलं की त्यांनी ती जी सगळा डाटा गोळा केलाय, सगळं हे एकत्र केलंय, सगळ्यांचे नंबर, ॲड्रेसेस, आणखीन हे, तर हे कदाचित आम्हाला शक्य नाही होणार, आम्हाला नाही जमत ते, पण त्यांना जमतं. म्हणजे असं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये जे काय ज्ञान आहे त्याचा गावच्या विकासासाठी, गावच्या प्रगतीसाठी कसा उपयोग होईल हे निश्चितपणे तुम्ही बघायला हवं. आणि त्यानिमित्ताने काय होईल तर तुम्ही जोडले जाल, गावाशी जोडले जाल. आज मी सांगतो, मी ते 15-15 दिवसांनी, मी आमची खेडूत शिक्षण संस्था आहे त्या संस्थेवर पण मी आहे, त्यामुळे काय होतंय की गावची नाळ कधी तुटत नाही. काही ना काहीतरी गावी एखादं गावच्या भागात ते तिकडे काहीतरी एक जोडून ठेवा, म्हणजे त्या कामाच्या निमित्ताने तुमचं जाणं येणं वाढेल, संपर्क वाढेल आणि गावच्या विकासासाठी काहीतरी करता येईल. हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन. मी पण काही फार मोठा नाही, मी पण एक गावचं पारगडचं छोटं मोठं आम्ही काम करत असतो. खरं तर तुमची वाघोत्र्याची लोकसंख्या आणि हे खूप आहे तशी. आम्ही पारगडमध्ये तर काय ठराविकच एक 8-10 हे आहेत की जे आम्ही काम करत असतो. आणि आज तुम्ही पारगडला जर गेलात तर आमची बरीचशी घरं आहेत तिकडे, पण बरीचशी तुम्हाला बंद आढळतील, कारण म्हातारी किंवा सणावारालाच जाणं हाच एक हे असतो. तरी पण गेल्या 20-25 वर्षामध्ये आम्ही थोडासा आमचा अनुभव सांगतो. आम्ही खरं तर आमच्या अगोदरची पिढी अशी वारंवार भेटत नव्हती. मग आम्ही 1989 साली आम्ही नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो. बघा, नाटक हे एक माध्यम होतं, त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि ते नाटक करत असताना मग आम्ही असं ठरवलं की दरवर्षी माहीला आम्ही इकडून नाटक करायचं. फेब्रुवारीमध्ये आमची माही असते आणि मग त्या नाटकासाठी जेव्हा जमा व्हायला लागलो किंवा एकत्र आम्ही त्या रिहर्सलसाठी जेव्हा इकडे गोळा होत होतो, रविवारचे असेल किंवा एखादी दुसरा पब्लिक हॉलिडे, आणि त्या रिहर्सल्स करत असतानाच मग आपण गावचं मंदिर करायला हवं किंवा हे करायला, हे विषय चर्चेला येतात. आणि ते करत असताना आज 20 वर्षापूर्वी 2003 साली पारगडला आम्ही एक भव्य मंदिर आई भवानीचं बांधलेलं आहे, ज्याच्या उद्घाटनासाठी त्यावेळचे विरोधी पक्ष नेते नारायण राणे हेलिकॉप्टरने आले. तो मोठा कार्यक्रम झाला होता आणि ते मंदिर आम्ही गेल्या फक्त 20 महिन्यामध्ये बांधलं. म्हणजे त्याचा एक असा पाठलाग केला की कुठल्याही प्रकारे करायचं. मग ती बरीचशी लोक म्हणतात की तुमच्या इथे गावात तर कोण लोक दिसत नाहीत, मग काम कसं होतं. पण मुंबईकरांनी त्याच्यामध्ये खूप मोठी आघाडी घेतली. आम्ही सगळेच जण मग त्यावेळेला अक्षरशः त्या 20 महिन्यामध्ये आमच्या 55 खेपा झाल्या होत्या. आमची त्यावेळची स्मरणिका असेल, कुणाला हवी असेल तर निश्चितपणे मी ते देईन. तर त्या निमित्ताने आणि मग जेव्हा एकदा मंदिर झालं मग नंतर रस्ते झाले, गावचा विकास होतो. आता जसं ह्यांनी सांगितलं मगाशी की तुमच्या गावातलं आता कणवेश्वरचं तर मंदिर होतच आहे, जवळजवळ कंप्लीट होत झालं, त्याच्यातही माझं थोडंफार सहकार्य आहे. आणि ते करत असताना तुमच्या गावातलं जे मंदिर आहे ते खरोखर तुम्ही सर्वांनी एकदा बसून याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि गावच्या मंदिराचं जीर्णोद्धार तुम्ही हातात घ्यायला हवा. एकदा तुम्ही जर सुरू केलं, मग आज खूप ठिकाणी मंदिरं, मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्या पारगडचं अतिशय अवघड ठिकाणी, म्हणजे आज तुम्ही पारगड बघताय ते 20-25 वर्षापूर्वी नव्हतं. मागून रस्ताही नव्हता, तो रस्ता आम्ही केला म्हणून तर सामान जाऊ शकलं. आणि मग अशा ठिकाणी जर मंदिर होतं तर इतर ठिकाणी का होऊ नये. त्याच्यानंतर जवळजवळ 20 ते 25 मंदिरं तालुक्यामध्ये उभी राहिली. तर तुमचंही वाघोत्र्याचं जर मंदिराचा खरोखर जीर्णोद्धार असेल तर तुम्ही मंडळींनी त्याच्यात पुढाकार घ्यायला हवा.
मी एक या ठिकाणी शब्द देतो, तुम्ही जर त्या मंदिरासाठी पुढे झालात तर मी माझ्या वैयक्तिक मी एवढं सांगू शकेन की मी त्याच्यासाठी जी काय माझा खारीचा वाटा असेल, जोरदार टाळ्या. मी उचलेन. मी पुन्हा नवीन पिढीकडे येतो. मला माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नवीन पिढीने खरंच ह्याच्यात खूप काही करता येण्यासारखं आहे. सोशल वर्क म्हणजे असं काही ठरवून काही होत नाही, कारण तुमचं आत्ता वय आहे. मी नेहमी माझ्या आमच्या शिक्षण संस्थेमध्ये काही कार्यक्रम होतच राहतात, चालूच असतात. मी नेहमी सांगतो, जसे आता रामभाऊ आहेत, राम कातकर पण माझा वर्गमित्र रामभाऊ आहेत, किंवा ह्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा खरं तर. आणि मी नवीन पिढीसाठी एवढंच सांगेन की एक साधारण वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्ही खूप शिकलं पाहिजे. यू शुड लर्न. आणि साधारण एक 25 वर्षापर्यंत आपण आपल्या नोकरी व्यवसायामध्ये जातो. साधारण एक 50 वर्षापर्यंत खूप मेहनत करायला पाहिजे. यू शुड लर्न अँड देन अर्न. आणि 50 वर्षानंतर, साधारण 45-50 वर्षाच्या नंतर आपण स्थिर स्थावर आपल्या परिवारामध्ये, प्रपंचामध्ये झाल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहायला हवं. आपण कुठून आलोय तिकडे तुम्ही मागे वळून पाहायला हवं. आणि तुम्ही ज्या समाजातून आलाय त्याची परतफेड तुम्हाला करायला हवी. यू शुड रिटर्न टू द सोसायटी. सो यू शुड लर्न, अर्न अँड रिटर्न टू द सोसायटी. आणि हे सगळं बघा, आपण आता इथे मुंबई आता मगाशी त्या ताईंनी सांगितलं की इथे मग कोण जेव्हा समजा आता एखादा वागोत्रेकराला कोण पारगडचा भेटला तर हे पारगडचा म्हणणार नाही, हा माझा गाववालाच म्हणणार. असंच होतं ज्या वेळेला आपण फॉरेनला जातो, बाहेर जातो, अब्रॉड. मी खूप देशामध्ये फिरलोय. जेव्हा जातो त्यावेळेला महाराष्ट्रातला कोण आहे, मुंबईतला, हे फारसं मॅटर करत नाही. हा भारतातला आहे ना, हा इंडियन आहे, हे खूप मॅटर करतं. त्यामुळे असे कुटुंब मेळावे हे व्हायला पाहिजेत. आणि हे करत असताना तुम्ही जसं आता कुणीतरी सांगितलं की आय कार्ड, सरांनी सांगितलं की आय कार्ड हे करायला पाहिजे. खरोखर ही चांगली संकल्पना आहे की आपला ग्रामस्थ मंडळाचं एक सभासदत्व कार्ड असायला हवं. कधीतरी याचा असा उपयोग होईल. मी एकदा मंत्रालयामध्ये, मला विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना मला भेट करणार, मला हेऱ्याला ज्युनियर कॉलेज आम्ही 4 वर्षापूर्वी नेलं. माझ्याच प्रयत्नाने झालं ते. आणि त्यावेळेला मला जायचं होतं, पण ते दुपारी 2च्या अगोदर सोडत नाहीत. मग मी त्या काउंटरवर जिथे गेलो तर तिथे इसापूरची एक मुलगी, यांची हे विलासाडाव बसलेत, यांची ती भाच्याची मुलगी, ती बसले. तिने मला ओळखलं पटकन, तुम्ही पारगडचे काय तर म्हणलं. मग तिने मला ते जायला दिलं. त्यावेळेला असं ज्या वेळेला जेव्हा आपलं कार्ड वगैरे समोर जाईल, कदाचित माहीत नसेल की हा वागोत्र्याचाच माणूस असेल. आणि जर तो एखाद्या अधिकार पदावर वगैरे असेल तर तुमची कामही होऊ शकतात. त्यामुळे आय कार्ड वगैरे केली तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि माझा वागोत्रे गावाशी तसा फार जुना संबंध आहे, कारण कणवी देवस्थानामुळे मी त्याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे मी तेही काम करत असतो. आणि असे कुटुंब मेळावे हे व्हायला हवेत. तुम्ही प्रथम द्वितीय असं न थांबता, मी तर म्हणेन 10 वर्षाचं नाही, ही एक परंपरा बनली पाहिजे. जसं प्रत्येक वाघोत्रे वासियाला असं वाटलं पाहिजे की बाबा आमचा कुटुंब मेळावा, विशेषतः महिला वर्गाला वाटलं पाहिजे की कुटुंब मेळाव्यासाठी एक नवीन साडी घ्यायला पाहिजे, किंवा कुटुंब मेळाव्यासाठी म्हणून एक शॉपिंग व्हायला हवं. असं एक ती परंपरा बनली पाहिजे असं मला वाटतं. आणि असे मेळावे होत असताना नुसतंच त्याच्यामध्ये एक, जसं मगाशी गावडे साहेबांनी सांगितलं की हे गेट टुगेदर नसून त्याच्यामध्ये आपल्या आचार विचारांचं प्रदान व्हायला पाहिजे. आता खरोखरच 2-3 महिला ताई त्या चांगल्या बोलल्या, आणि असं ते आतमधून यायला पाहिजे बोलणं. कारण आपण असा नुसता 1 वर्षाचा 2 वर्षाचा विचार करून जात नाही तर आपण कधी भेटतो, फक्त लग्न कार्यामध्ये भेटतो. ते सुद्धा लग्न कार्यामध्ये आपण कुठेतरी कामावर
गेलेलो असतो. समजा ते रिसेप्शनला खूप मोठी लाईन असेल तर कोणाकडे तरी आपण पाकिट देतो आणि जातो, मग ते आपण तिथे स्टेजपर्यंत पण पोहोचत नाही. तर असं न होता त्यावेळेला कसं होतं, त्यावेळेला जो तो आपापल्या गडबडीत एक 5 मिनिटं जुजबी बोललं नाही बोललं. आता कसं एक फुल सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा वेळ, हा वेळ तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बोलून तुमचे आचार विचारांचा प्रदान व्हायला पाहिजे. मी विशेषतः महिला वर्गाला जास्त त्यांना मी धन्यवाद देईन, कारण आज रविवार असून पण मार्गशीर्षातली रविवार आहे, त्यामुळे फारसं काही हे नसेल. ती रविवार असून देखील आपण वेळात वेळ काढून, कारण पुरुष मंडळी काय कधी उठले कुठल्या कार्यक्रमाला जाऊ शकतात, महिला वर्गांना एखाद्या कार्यक्रमाला जर जायचं असेल तर त्यांना बरीचशी सगळं सोय हे करून जायला लागतं. तर विचारांचं हे व्हायला हवं, एकमेकांच्या ओळखी व्हायला हव्यात आणि प्राऊडफुली अभिमानाने असं भेटल्यानंतर तुझी मुलं काय करतात त्याच्याही पेक्षा आपल्या गावात काय काम चाललंय किंवा गावचं एखादं कुठलं काम करायचं आहे याचा विचार पहिल्यांदा यायला हवा आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. मी एवढा जास्त अधिक वेळ न घेता, कारण तुमचे मनोरंजनाचे पण कार्यक्रम आहेत त्याच्यात आणि याच्यात मी जास्त येत नाही, मी थांबवतो. आणि एवढंच मी सांगेन की जी व्यक्ती 1 वर्षाचा विचार करते ती धान्य पेरते, जी व्यक्ती 10 वर्षाचा विचार करते ती झाडं लावते आणि जो माणूस आयुष्याचा विचार करतो ती माणसं जोडतो. आणि मला असं वाटतं की माणसं जोडण्याचं कार्य आहे आणि आपण असं भेटत राहिलो तर निश्चितपणे गावचा आपल्या पंचक्रोशीचा विकास होऊ शकतो. आणि तुमच्या कुठल्याही याच्यासाठी जर माझी कुठेही काही सहकार्य होत असेल, मी काही फार मोठा नाही आहे पण कुठेही सहकार्य होत असेल तर निश्चितपणे मी ते करेन. पुन्हा जरी मला तुम्ही कुटुंब मेळाव्याला बोलवलात तुमच्यातला म्हणून तरी मी निश्चितपणे आवर्जून येईन, एवढंच मी शब्द देतो आणि तुर्तास थांबतो. धन्यवाद.